नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. तर मी आज एक रानभाजी आणलेली आहे बाजारातनं. तर ती रानभाजी कोणती आहे ते बघूया आणि ती कशी बनवायची ते आपण मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग. तर इथे मी पावशेर करटोले आणलेले आहेत. ते आता मला बाजारात मिळाले. खूप महाग आहे ती रानभाजी. ही फक्त एकच महिना राहते श्रावण महिन्यामध्ये. तर आता ही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आणि याला आपण आता मस्तपैकी कापून घेऊ. तर अशा पद्धतीने मी इथे कापून घेतलेले आहेत. मी मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, परत मिरची घेतलेली, कोथिंबीर घेतलेली आहे. तर ते आता आपण फोडणी करूया त्याची. चला तर अशा पद्धतीने मी इथे कढई करत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण गरम झाल्यानंतर 4 पळ्या तेल टाकून 2 पळ्या तेल टाकून घेऊ. 2 पळ्या तेल टाकून घेऊ. 4 पळ्या खूप होतील त्या. तर अशा पद्धतीने तेल कडकडले की त्यामध्ये आपण मोहरी टाकूया, परत जिरं टाकूया, हिंग टाकूया थोडासा. त्याच्यामध्ये परत लसणाच्या पाकळ्या टाकूया ज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत मी. आणि त्याच्यानंतर मिरची टाकूया. मिरची टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकू, जो चिरलेला आहे तो कांदा. मध्यम आकाराचा कांदा घेतला होता मी तो. असं थोडंसं लालसर ब्राऊन होईपर्यंत आपण हे तळून घेऊ. म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ. जास्त ब्राऊन पण नाही होऊ द्यायचं, सोनेरी रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचं. अशा पद्धतीने मी इथे तळून घेते. तर ही भाजी ना खूप म्हणजे पौष्टिक असते, शरीराला पण चांगली असते. मधुमेह ज्यांना आहे डायबिटीस त्यांना पण चालते ही भाजी. म्हणजे औषधच आहे या भाजीमध्ये, औषधी भाजी आहे ही. तर ही खाल्लीच पाहिजे. वर्षातून एकदाच येते, त्याच्यामुळे ही भाजी 1-2दा तरी खाल्ली पाहिजे. पोटाचे जे विकार असतात ते विकार पण ह्या भाजी खाल्ल्याने चालले जातात. म्हणून मग मी ही भाजी आवर्जून आणते. ज्यावेळेस भाजी दिसली की मी आणते. अशा पद्धतीने आता इथे आपण लाल मिरची पावडर टाकू, हळद टाकू, मीठ टाकणार, चवीनुसार सगळं टाका. तुम्हाला तिखट कसं लागतं त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. याला चांगल्यापैकी आपण आता मिक्स करून घेऊया. तर इथे मी ते माझे डाएटचे मी बोलली होती तुम्हाला मी की डाएटचं चॅलेंज एक्सेप्ट केलेलं आहे. तर त्या व्हिडिओ मी बनवलेले आहे, माझं चालू झालेलं आहे जायचं. इथे मी ह्या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत. त्या भाज्या मी स्वच्छ धुवून आणि ते जे पाणी आहे ते चांगलं पाणी आहे. त्या भाज्यांचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये खाली ते पाणी याच्यात शिजायसाठी टाकायचं आहे आपल्याला. कुठल्याही भाज्या कधीच उकडून घ्यायच्या नाही, मग त्याला फोडणी देऊन ते पाणी काढून टाकायचं नाही. कारण की त्याचं जे गुणधर्म असतात ते सगळे निघून जातात आणि त्या भाज्या खाण्यात काहीच उपयोग नाही राहत. म्हणून भाज्या कधीच असं उकडून घ्यायचं आणि त्याचं पाणी काढून टाकायचं असं कधीच नाही करायचं. त्याच्या अंगाच्या पाण्यानेच त्याला शिजवायचं. त्याची चव पण निघून जाते. मग आपण जर असं उकडून आणि पाणी टाकून दिलं तर मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे असं की भाज्या उकडून त्याचं पाणी फेकून देतात आणि मग आपण नुसतं फक्त त्याला फ्राय करून खातात असं. पण मग त्याचा उपयोग नाही आहे काहीच. ते शरीराला काहीच त्याचा काही फायदाच नाही आहे. अशा पद्धतीने आपण आता 10-1 मिनटं आहे ना याला झाकून ठेवू. तोपर्यंत मी आता पोळ्या करून घेते. भाजी शिजेपर्यंत माझ्या पोळ्या होऊन जातील. आज मी वरण भात, करटोल्याची भाजी आणि चपात्या करत आहे. तर वरण भात काही दाखवणार नाही मी, फक्त भाजी शिजेपर्यंत पोळ्या दाखवून दिल्या. असं अशा पद्धतीने आपण पोळ्या लाटून घेऊया. माझा स्वयंपाक रोजचा स्वयंपाक मला 15 ते 20 मिनटं लागतात फक्त स्वयंपाक करायला. या पोळ्या मला माझ्या वडिलांनी शिकवलेल्या आहेत. कशी लाटायची, कशी भरायची. रांगोळी पण वडिलांनी शिकवलेली मला. रांगोळ्या शिकवायला कशा काढायच्या ते वडिलांपासून शिकलेली आहे मी. पोळ्या पण गोल कशा करायच्या ते पण वडिलांनी शिकवलेलं आहे. आईने भाकरी शिकवल्या, वडिलांनी पोळ्या शिकवल्या. तर अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची. अगदी गोल छान पोळी आली की नाही. हां, तर मी सांगत होते ती माझे जे आता ते व्हिडिओ मी करून ठेवलेलं आहे माझं चालू झालेलं आहे डाएटचं.
तर ते मी तुम्हाला आता एक एक अपलोड करून रोज टाकत जाईल जसं जसा वेळ मिळेल. दुकानाचं थोडंसं रश वाढली म्हणून आता थोडंसं बिझी झाले मी, म्हणून मग जसं जसं वेळ मिळेल तसं तसं टाकेन मी, पण रोज टाकायचा प्रयत्न करेन. अशा पद्धतीने आता मी या सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत असंच समजा. 5-6 पोळ्यांना वेळ नाही लागत जास्त. बघा पोळी कशी टम्म फुगलेली आहे, घेतली अशी. चटके भेटते हे चटके. हाताला चटके तवा मिळते भाकर, असं काहीतरी आहे ना बहिणाबाई चौधरींचं. बघा अशी छान झालेली आहे पोळी. अशा पद्धतीने माझा सगळा स्वयंपाक रेडी आहे. सगळा स्वयंपाक नाही रेडी अजून, आता डाळ आणि भात करायचा आहे अजून. हे बाजूला ठेवून देते आणि डाळ भात करून घेते पटकन एका बाजूला. तर ही भाजी अशी शिजलेली आहे आपली, ती दाखवून देते तुम्हाला आधी मी. ही बघा अशा पद्धतीने भाजी शिजलेली आहे. मस्त खमंग वास येतो आहे, त्याचा छान वास येतो आहे मस्त. खूप छान झालेली भाजी. याच्यात हरभऱ्याची डाळ टाकून पण करतात, पण मी सकाळी दोडक्याची भाजी केलेली असल्यामुळे हरभऱ्याची डाळ आत्ता नाही टाकली, सकाळच्या भाजीत टाकली होती म्हणून. अशा पद्धतीने आपण ताट रेडी करून घेऊया आणि शंभूंना नैवेद्य दाखवू. माझा श्रावण महिन्याचा अभिषेक असतो दररोज महिनाभर, त्याच्यामुळे रोज नैवेद्य दाखवावं लागतं. अशा पद्धतीने आपण ताट रेडी करून घेतलं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब केलेलं असेल तर कमेंट्स करा, शेअर करा. अशा पद्धतीने मी सगळं बनवलं आज. तुम्ही बघितलं, तुम्हाला आवडलं असेल तर तसं सांगा, आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल तर ते पण मला सांगा. तर मग नमस्कार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा की व्हिडिओ आवडली की नाही आवडली. बाय.